हॅलो हाय. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 161 पुण्याहून निघालेली कुणालची गाडी मम्मी पप्पांचा निरोप घेतला आणि अहिल्यानगरच्या दिशेने निघाली. घरापासून जरा दूर येताच आकांक्षा म्हणाली, अहो आपण तर घरी नेण्यासाठी काही घेतलंच नाही. तर कुणाल हसून म्हणला, आकांक्षा मागे बघ. तर तिनं गाडीच्या मागच्या सीटवर बघितलं आणि चकितच झाली, का तर त्यात होते शिवांशी आणि प्रियांश यांच्यासाठी खूप सारे खेळणे आणि खाऊ, अजून बरंच काहीतरी होतं. तर ती म्हणाली, अहो हे केव्हा आणलं? तो तिचा हात अगदी जवळ घेत म्हणाला, आकांक्षा मामी तर मामांसोबत पहिल्यांदा चालली आहे ना भाच्याकडे, मग काहीतरी हवं ना, असं म्हणून तिला हसून डोळा मारला. तर ती ते पाहून खूप खूप लाजून म्हणाली, हात सोडा, काहीतरीच असतं तुमचं. असाच प्रवास हसत खेळत चालू होता. पाटलांच्या त्या ऐतिहासिक आणि भव्य वाड्याच्या दारात गाडी येऊन थांबली. तसा आकांक्षाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. वाड्याच्या मोठ्या लाकडी दरवाजावर तोरणांची आरास केलेली होती. तो ऐतिहासिक वाडा आज नव्या नवरीसारखा नटलेला होता. तो ऐतिहासिक आणि भव्य वाडा आज अगदी नव्या नवरीसारखा सजला होता. दारावर आंब्याच्या पानांची तोरणं, अंगणात काढलेली मोठी रांगोळी आणि हवेत दळवळणारा चंदनाचा सुवास. वाड्याचं वातावरण बघून मन प्रसन्न होत होतं. शेवटी आईसाहेब आणि आबासाहेबांच्या लाडक्या मेहुण्याच्या मुलीचं म्हणजेच आकांक्षाचं माहेर होतं ना ते पण. आणि आज एकाच वेळी अनेक पाहुणे वाड्यावर एकत्र येणार होते. खूप दिवसांनी वाड्यावर एवढ्या मोठ्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यामुळे आईसाहेब आणि आबासाहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दुपारच्या सुमारास वाड्याच्या दारात गाड्या येऊन थांबल्या. गाडीतून आधी कुणाल आणि आकांक्षा उतरले. आकांक्षाला तिच्या माहेरी बघून आईसाहेबांनी पुढे होऊन तिची दृष्ट काढली. या जावई बापू, या आकांक्षा बाळा. आबासाहेबांनी कुणाल आणि आकांक्षाचं हसून स्वागत केलं. शिवम, प्रिया आणि त्यांच्या गोड मुलांसोबत म्हणजे शिवांशी आणि प्रियांशसोबत आलेच होते. कुणाल तर शिवांशी आणि प्रियांशला लगेच उचलून घेतलं होतं त्याने. पण त्याचवेळी शिवम प्रियाला काहीतरी खुणावत होता. लग्नाच्या 6 वर्षानंतरही शिवम आणि प्रियामधलं प्रेम तसंच फ्रेश होतं. अरे वा कुणाल, काय मग IT पार्क सोडून शेवटी वाड्याची आठवण आलीच. तर शिवमने हसून आपल्या मेहुण्याला म्हणजेच कुणालला घट्ट मिठी मारली. अहो दाजी, आधी सुट्टी तर मिळायला हवी होती ना. तसंही आता टाईम मिळत नाही हो, कामाचा खूप ताण आहे. त्यात तुमच्या बहिणीचे खूप नखरे असतात. तर शिव म्हणाला, हो का? अरे कुणाल, नखऱ्यांचं काय विचारूच नको बाबा. ते इकडे पण आमच्या राणी सरकारचे खूप आहेत बरं. तुमच्या या बहिणीचे काल रात्रीपासून धोंड्यांचा पाडा वाचायला सुरुवात केली तिने. कुणालने हसून प्रियाकडे पाहिलं, ज्यावर सगळेच खूप हसले. आणि प्रिया जरा शिवमला चिडून बघत म्हणली, रूममध्ये या, मग दाखवते तुम्हाला. आणि झालं. सगळे वाड्याच्या आत गेले. तर शिवमने प्रियाचा हात सगळ्यांसमोर पकडून ठेवलाच होता. तो अजूनही सोडला नव्हता. तर ती म्हणाली, अहो काय हे, असं करणार का? सगळ्यांसमोर पकडून ठेवलात हात, आता तरी सोडा ना. शिवम तिला स्वतःकडे ओळख म्हणाला, ओ राणी सरकार, तुम्ही मला काहीतरी दाखवणार होत्या ना, मग आम्ही बघायला थांबलो आहोत. दाखवताय ना? तर प्रिया हात सोडून घेत म्हणाली, शी निर्लज्ज कुठले, सोडा हात. अहो वाड्याच्या दारात आहोत आपण, कुणी बघितले तर काय म्हणतील. तो म्हणाला, हो का, आपण वाड्याच्या दारात आहोत का? बापरे, हे तर मला माहितीच नव्हतं. हो ना? असं म्हणून तिने वर अडकवलेले सगळे केस ज्या क्लचमध्ये होते तो क्लचच काढून घेतला आणि तसे सगळे तिचे केस खाली सुटले. असेच राहू दे, किती वेळचं सांगत होतो, हे लक्षात राहत नाही का? म्हणूनच असं सगळ्यांसमोर हात पकडून ठेवावा लागतो मला. ती म्हणाली, नको ना प्लीज, अहो खूप गरम होतंय खाली केस असले की. तो म्हणाला, नाही, ते मला काही सांगायचं नाही. मी जे ते सकाळी सकाळी गजरे आणले ते कसे लावणार, मग सांग बरं, की ते पण असे वर अडकवणार? ती म्हणाली, नाही, मला गजरे नकोत, लावा तुमचे तुम्हीच. माझ्यावर कुठे प्रेम करता तुम्ही? मुलं झाल्यापासून सांगा बरं. सारखं शिवांशी आणि प्रियांश आणि काम काम काम, मी कुठे दिसते का तुम्हाला? असं म्हणून ती जरा चिडूनच त्याला धक्का देऊन आतमध्ये निघून गेली आणि हात सोडून केसांची सैलसर्विणी तशीच हातांनी घालत घालत आतमध्ये जात होती.
जरा डोळे पाण्याने डबडब भरलेले घेऊन घरात गेली आणि सगळ्यांसाठी छान सरबत बनवून आणला आणि सगळ्यांना दिला. आणि शिवांश समोर नुसता ट्रे पकडून असं म्हणाली. ती वाकून उभी होती आणि आज पुन्हा शिवममुळे तिच्या म्हणजे प्रियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे त्याला मंजूर नव्हते की आपल्या आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात आपल्या प्रेमासाठी पाणी यावं. आणि तशातच एक अश्रू तिच्या डोळ्यातून खाली ओघळला आणि तो थेट सरबताच्या ग्लासमध्ये पडला. तसा त्याने तोच ग्लास उचलला आणि तोंडाला लावला आणि ते पाहून तिच्या ओठांवर एक हसू आलं. पण ते न दाखवता पटकन किचनमध्ये निघून गेली. तेवढ्यात वाड्याच्या दारात दुसरी गाडी येऊन थांबली. गाड्यांमधून पाहुणे उतरतच होते. तितक्यात शिवमची सख्खी बहीण अस्मी गाडीतून हळूच खाली उतरली. ती 9 महिन्यांची गरोदर होती, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच मातृत्व तेज होतं. शिवम तिला बाळातपणासाठी माहेरी म्हणजेच वाड्यावर घेऊन आला होता. तिच्यासोबतच तिचा नवरा चैतन्य पण होता. अस्मी, हळू गं बाई, जपून पाय टाक. आईसाहेबांनी घाईघाईने पुढं जात अस्मीला सावरून घेतलं. आईसाहेब, अहो मी ठीक आहे आणि तुमच्या या जावयांना तर पोलीस स्टेशनपेक्षा आधीच माझी काळजी असते, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. अस्मीने बोट दाखवून हसून चैतन्यकडे पाहिलं. चैतन्याने फक्त एक अदबशीर हसून आबासाहेबांना नमस्कार केला. पोलीस अधीक्षक असला तरी वाड्यावर तो एक फक्त आणि फक्त नम्र जावई होता आणि त्याचा पहिला धोंडा होता. प्रियाने आणि मामीने सगळ्यांचे औक्षण केले. सगळे घरात गेले. आता बारी होती शिवमच्या मैत्रिणीची, डॉक्टर पल्लवीची आणि तिचा नवरा डॉक्टर रोहित यांच्या. लग्नालाही 2 वर्ष झाली होती, त्यामुळे त्यांच्यातही हा पहिलाच धोंडा महिना होता. मैत्रिणीच्या नात्याने शिवमने तिलाही खास आमंत्रण देऊन वाड्यावर बोलावून घेतलं होतं. पण सण पाटलांच्या वाड्यावरचा आणि शिवमची रॉयल टोळी नसेल तर कसं चालेल. थोड्याच वेळात बुलेटच्या आवाजाने वाड्याचा परिसर गाजला. शिवमचे पक्के मित्र अतुल, त्याची बायको जान्हवी आणि त्यांचा 3 वर्षांचा गोड मुलगा वंश वाड्यावर दाखल झाले. अतुलसोबतच त्याची अख्खी गँग अभि आणि सचिनसुद्धा आले होते. मित्रांना पाहता शिवमचा चेहरा अधिकच खुलला, कारण शिवमला सगळेजण, काही छोटा आनंद असो की कुणाचे दुःख असो, कायम सगळ्यांच्या सोबत असायचा तो. आणि हेच तर खरं जीवन असतं गावाकडचं बरं. सगळ्यांच्या आनंदात सहभागी करणं आणि सगळ्यांचे प्रत्येकाचे दुःख वाटून घेणं, ह्यातच खरं सुख मानतेच सगळे. शिवम पुढे होत म्हणाला, तुमच्याशिवाय या धोंड्याच्या जेवणाला काय मजा. शिवमने सगळ्यांचे स्वागत केले. मोठी माणसं नमस्कार आणि खुशाली विचारण्यात मग्न असतानाच लहान मुलांची आपली वेगळीच दुनिया सुरू झाली होती. अतुलचा 3 वर्षांचा मुलगा वंश सुबक आणि मस्तीखोर होता. शिवमच्या मुलांसोबत म्हणजे शिवांशी आणि प्रियांशसोबत त्याची गट्टी जमलेली होती. ते तिघेही वयाने लहान असले तरी शिवांशसोबत खेळायला त्याला खूप आवडायचं. वंश पळू नकोस, पडशील, जान्हवी मागे ओरडत होती. पण वंश शिवांशी आणि प्रियांशसोबत वाड्याच्या मोठ्या ओसरीत गोल गोल फिरत एकमेकांना पकडण्यात दंग झाले होते. मुलांच्या त्या खळखळून हसण्याने जुन्या वाड्याच्या भिंती जणू जिवंत झाल्या होत्या आणि चैतन्याने तेव्हाही काही आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या. आता सगळेच जरा थंड घेऊन निवांत झालेच होते. तेवढ्यात अस्मी हळूच उठली आणि किचनकडे निघाली. तर शिवम म्हणाला, तुला काय हवं आहे का अस्मी, मला सांग, मी आणतो. तर ती म्हणाली, अरे दादा, मी तुला फोन करून काल काय सांगितले होते, आणलं का. तर शिवम हसून म्हणला, हो आणलं आहे, मला माहीत आहे तुला फोटो काढायचे आहेत ना, धोंड्याच्या आठवणी म्हणून, थांब मी आणतो. असं म्हणून किचनमध्ये गेला आणि फ्रीज उघडून पल्लवी जी प्रियाला मदत करत होती तिच्या हातात गजरे देत म्हणला, ए पल्लवी, हे सगळ्यांसाठी, जा अस्मीला तू लावून दे आणि फोटोची तयारी करा. तर ती म्हणाली, ठीक आहे, बघू. असं म्हणून ती पण बाहेर गेली. आणि आता किचनमध्ये प्रिया एकटीच होती. शिवमने फ्रीजमधून बर्फ काढला. तिच्या शेजारी जरा चिटकून उभा राहत म्हणाला, काय हो राणे सरकार, खूप गरम होतंय वाटतं ना, बघा हा बर्फ कसा वितळतो आहे, गरम होतंय तर. असं म्हणून तिच्या मानेवरून तो फिरवला. तर ती म्हणाली, अहो तुम्ही जा बरं बाहेर, उगीच त्या दिवशी सारखं अतुल भाऊजींनी पाहिलं तर चिडवतील. तो म्हणाला, हो का, मग मी खरंच जाऊ का. असं म्हणून एक फुंकर तिच्या बर्फ फिरवलेल्या मानावर घातली आणि झालं. जसा बर्फ वितळून जावा तशी प्रिया शिवमच्या एक फुंकरमध्ये वितळून गेली. तसंही तिला रुसवा धरायला येतच नव्हता शिवमवर. त्याने तिला जरा जवळ ओढून घेतलं. तसं तिचा दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि झालं, जे व्हायला नको होतं तेच झालं. तिचा सगळा रुसवा गायब झाला. त्याने तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, काय झालं प्रिया, इतका राग आला का माझा. अगं मी आपल्या मुलांसाठीच कष्ट करतोय ना, त्यामुळे वेळ मिळत नाही गं तुझ्यासाठी माझ्याकडे. आणि
जरी वेळ मिळाला तर मुलांसोबत नातं मजबूत व्हावं म्हणून त्यांच्याशी मस्ती करतो, बस इतकंच. ती म्हणाली, तरीही मी म्हणाले होते ना मुलगी नको म्हणून. मला माहिती होतं तुम्ही माझ्यापेक्षा तिचेच जास्त लाड करणार म्हणून. आता शिवम हसून म्हणला, अरे देवा, म्हणजे प्रॉब्लेम इथे आहे का? तर अरे बाळा, मी तुझा पण लाड करतो की नाही सांग, असं म्हणून तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवत म्हणाला. बघ आता रडू नकोस बरं, असं म्हणून खूप सारे ओठ टेकवले आणि ती जरा गाल फुगून म्हणाली, जा, नाही करत तुम्ही माझे लाड. पहिले कसे काय पण आणलं तर माझ्यासाठी असायचं, आताच तुम्ही सगळं तुमच्या शिवांशी आणि प्रियांसाठीच आणता. मला साधं गजरे पण आणत नाहीत रोज. जा, मला नाही बोलायचं. आणि हे ऐकून शिवमला आता हसू चावरणं. तो म्हणाला, बरं बाबा, आता नाही विसरणार, ठीक आहे, आता रडणं थांबव बरं, असं म्हणून तिच्यासमोर तिला आणलेले गजरे धरत म्हणला, मला असं वाटलं होतं की ही सुंदर गजऱ्याची फुलं माझ्या शिवांशीलाच द्यावी. काय मस्त चुरगळून टाकेल ना ती आणि खेळेल पण त्याच्यासोबत. तर प्रिया म्हणाली, हो हो, द्या द्या, काय नको मला, जा द्या तिला, असं म्हणून त्याला जरा लांब ढकलून दिलं. तो हसून म्हणला, बरं जा, आता जातो मी आणि तिलाच देतो. तर तिने लगेच सगळे ओढून घेत म्हणाली, अहो काय हे, तुम्ही द्या आता माळून तुम्हीच माझ्या केसांमध्ये. नाही, त्याने पण हसून गजरे माळले आणि तिच्या गोऱ्या पाठीवर आपले ओठ टेकत म्हणला, हो राणी सरकार, तुमची जागा तुमचीच आहे, कुणीच घेऊ शकत नाही, असं म्हणून तिच्या खांद्यावर त्या तिळावर जोरात बाईट करून निघून गेला. आणि प्रिया मात्र गालातल्या गालात हसत होती त्याचं ते प्रेम बघून. आणि आता संध्याकाळची वेळ होत चालली होती. प्रियाने आणि गंगू मावशीने सगळा धोंड्याचा स्वयंपाक उरकला होता. आबासाहेब आणि आईसाहेब यांनी सांगितले तसे धोंड्याची तयारी पण झाली होती. 2 दिवस आधीच शिवम आणि प्रिया सोनं खरेदी करून आणि चांदीची भांडी घेऊन आले होते नवीन जावयांना देण्यासाठी. तसंही चैतन्य सख्खा जावई होता, कुणाल मावस जावई होता आणि पल्लवीचे वडील तर हयातच नव्हते पण, आणि भाऊही नव्हता. पण तिचे वडील आबासाहेबांचे खास हाताखालचे होते. एका अपघातामध्ये त्यांनी आबासाहेबांना जीवनदान दिलं होतं आणि स्वतः मरण पत्करलं होतं. हे असं थोडंसं त्यांच्या लेकरांसाठी केलं म्हणून त्यांना काही कमी पडणार नव्हतं. तसंही पल्लवीचा सगळा शिक्षणाचा खर्च आबासाहेबच पाहत होते आणि लग्न त्यांनीच लावून दिलं होतं, म्हणूनच रोहितचा मानपान तेच करत होते. सगळ्यांचं छान फोटो सेशन झालं. वाड्यावर एक वेगळीच 3 जावयांचं धोंडे जेवणाचा आज राजेशाही थाट होणार होता आणि तो पण पारंपरिक पद्धतीने. दुपारच्या सुमारास वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्यात चांदीच्या आणि तांब्याच्या समया पेटवून नयनरम्य वातावरण तयार करण्यात आले होते. 3 मोठे पाट एका रांगेत टाकले होते. पाटाभोवती सुंदर रांगोळ्या, फुलांची सजावट केली होती. आजचे मानकरी होते कुणाल म्हणजे आकांक्षाचा नवरा, चैतन्य अस्मीचा नवरा जो पोलीस अधीक्षक होता आणि डॉक्टर रोहित जो डॉक्टर पल्लवीचा नवरा होता. तिघेही पारंपरिक पोशाखात नटून थटून आले होते. कुणालने सिल्कचा कुर्ता घातला होता. चैतन्याचा नेहमीचाच पोलिसी रूपा बाजूला ठेवून तो एका देखण्या जावयाच्या रूपात पैठणी कुर्ता घालून मिरवत होता. तर डॉक्टर रोहितने सुंदर पारंपरिक धोती कुर्ता परिधान केला होता. बापरे, पोलीस स्टेशन सांभाळणं सोपं आहे, पण या राजेशाही पाटावर बसून एवढ्या लोकांसमोर मिरवणं खूप अवघड आहे बुवा, चैतन्याने हळूच कुणालच्या कानात म्हटलं. थांबा चैतन्यराव, अजून तर फक्त सुरुवात आहे, खरी परीक्षा तर पुढे आहे. डॉक्टर रोहितने हसून दाद दिली. आईसाहेब, मामी, आकांक्षा, प्रिया, डॉक्टर पल्लवीने आणि जान्हवीने यांच्या हाताने चांदीच्या आरत्या घेऊन तिन्ही जावयांना ओवाळायला सुरुवात केली. ओवाळून झाल्यावर प्रत्येकाच्या पुढ्यात चांदीचे महाताट आले. केळीच्या पानात अस्सल साजूक तुपात तळलेले, खसखस लावलेले जाळीदार 33 धोंडे म्हणजे अनारसे, सोबतीला मऊ लुसलुशीत पुरणपोळी, काटाची आमटी, कुरडया, पापड, भजे आणि सुवासिक बासुंदी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परंपरेनुसार 33 धोंड्यांच्या मधोमध चांदीच्या वाटीत सोन्याची अंगठी आणि चांदीचे नाणे ठेवले गेलेले होते, जे जावयांना मानासाठी देतात. चला जावई बापूंनो, एकही धोंडा पाण्यात उरला नाही पाहिजे, हा पाटलांच्या वाड्याचा मान आहे, आबासाहेबांनी आणि मामांनी हक्काने फरमावले होते. शिवमची रॉयल टोळी म्हणजेच अतुल, अबी आणि सचिन मागे उभे राहून जावयांची हुशारी घेत होते. अतुल, आज पोलीस साहेबांचा काय तो रुबाब बघून घ्या, उद्यापासून पुन्हा गुन्हेगारांच्या मागे पळायचं आहे त्यांना. शिवमने मागूनच चैतन्याची विकेट काढली होती. अरे दादा, तू शांत बस ना, आधी हे 33 धोंडे संपू दे, मग तुझं म्हणणं
बघतो मी. चैतन्याने हसून भोळ्या उडवून आणि असं म्हणून शिवम दादाला डायरेक्ट धमकावलं होतं पोलिसी आवाजामध्ये आज पहिल्यांदाच. पण आता जसा चैतन्य तोंडात पहिला धोंडा घालणार तसा हात शिवमने पकडून ठेवत म्हणाला, रोको रोको जमाई राजा, इतने भी क्या जल्दी, अभी तो आपकी खिदमत हमारे हाथों से होगी. असं म्हणत तो म्हणाला, ओ आमच्या प्रिय राणी सरकार, स्पेशल थाळी हाजीर की जाय इन तीनों के लिए. आता मरा. अतुल हसून म्हणाला, शिवम आता काय खरं नाही म्हणायचं, मी शूट करतो, तुझं चालू दे हां, नंतर बघायला मजा येईल. असं म्हणून तो शूट करायला लागला. आणि तेवढ्यात प्रियाने धोंड्याचं ताट घेऊन आली, जे आईसाहेब आणि आबासाहेबांनी बनवायला सांगितलं होतं. पण आता खरी मजा येणार होती या धोंड्या जेवणाची, आणि हीच खरी प्रथा आहे असं म्हणतात बरं का. शिवमने त्या ताटातून अगदी नटून थटून आणलेले 3 धोंडे उचलले. एक कुणालच्या हातात, एक चैतन्याच्या हातात आणि एक डॉक्टर रोहितच्या हातात देत म्हणला, हे बघा माझ्या 3ही प्रिय दाजींनो, हे तुम्हाला एकाच घासात संपवायचं आहे. आणि जर तो संपल्यावर जो पाणी मागेल ना, त्याला इथे कोंबडा बनवून त्या पायऱ्यावर चढून रूममध्ये जावं लागेल. बघा आता कुणाला कोंबडा बनायचं आहे आणि कुणाला सासरवाडीला इज्जत कमवायची आहे. अतुल तर सगळं शूट कर रे तू, नंतर बघायला होईल. यांचा दिलखुलास आनंद घेत बघू आपण सगळेजण. असं म्हणून तो हसला. आणि आता सगळ्यांनी सोबत ते तोंडात टाकलं आणि सगळ्यांचीच बोलती बंद झाली. कारण कुणालच्या हातात लाल मिरची, चैतन्याच्या हातात हिरवी मिरची आणि डॉक्टर रोहितच्या हातात नुसते मिठाचा धोंडा होता. तिघांनीही आपली इज्जत जाऊ नये म्हणून पाणीच मागितले नाही, गुपचूप सहन केलं. पण सगळ्या घरात त्यांना बघून हशा पिकला तर होताच. आकाश म्हणाला, ओ दाजी, कोंबडा आरवल, उद्या सकाळी पोटात पाणी प्या. तसे सगळे पुन्हा खूप हसले. जेवणाचा हा सोहळा अत्यंत आनंदी आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. तिन्ही जावयांना भरघोस मानपान, कपडे आणि सोन्या चांदीची नाणी देऊन आबासाहेबांनी तृप्त केलं. आणि बारी होती आता जावयाच्या खास धोंड्याच्या भेटीची. तर चैतन्याला, कुणालला ए अक्षर असलेली सोन्याची अंगठी, तर डॉक्टर रोहितला पी अक्षर असलेली सोन्याची अंगठी एकदम मापाला परफेक्ट बसतील अशा बनवून घेतल्या होत्या शिवमने. तिघांनाही त्या घातल्या आणि हे क्षणसुद्धा कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. संपूर्ण वाडा या आनंदाच्या डोहात न्हावून निघाला होता. जेवण झाल्यावर सगळ्यांची मैफिल रंगली होती. बाहेर प्रिया सगळ्यांची झोपण्याची तयारी करतच होती. मुलं पण बाहेरच होती. शिवांशी तर वंशसोबत खेळत तशीच हातावर हात पकडून चटईवर झोपी गेली होती. आणि प्रियांश तर त्याची आत्या खूप आवडायची ना, तो तिच्या जवळच खेळत होता. अजूनही झोपलाच नव्हता. तेवढ्यात गंगूमावशीला घेऊन प्रिया सगळ्यांसाठी संध्याकाळचा एकदम थंड असा मठ्ठा घेऊन आली. सगळ्यांना देऊन ती म्हणाली, मुलं झोपली, चला रूममध्ये घेऊन जाते. तर शिवम म्हणाला, राहू दे गं त्यांना आज. सगळ्यांसमोर जिथे राहायचं तिथे. तीही काही विचार न करता म्हणाली, ठीक आहे. सगळ्यांचे बेडवर लावलेत, गप्पा झाले की यावर ते वर. अस्मी, तू खालच्या रूममध्ये आहे हां, तू तिथे आराम कर, पायऱ्यावर चढून जाऊ नकोस. सगळे झोपायला गेले. तिने आबासाहेबांना गोळ्या दिल्या आणि सगळे वाड्याचे दिवे बंद केले. रात्रीचे 11:30 झाले होते. जेवण आटपून प्रिया किचनमधील सगळी कामं संपवून बेडरूममध्ये आली. दिवसभराच्या कामाने ती खूप थकली होती. तिने बेडवर बसून आपले केस मोकळे सोडले आणि एक सुस्कारा सोडला. केसांतले गजरे तर सुकलेच होते, पण मनातलं प्रेम अजूनही दरवळत होतं. तितक्यात रूमचा दरवाजा हळूच उघडला आणि शिवमात आला. त्याच्या हातात पाण्याचे 2 ग्लास होते. प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि एक हलकीशी स्मित हास्य केलं. शिवमने ग्लास साईडला टेबलवर ठेवले आणि तो थेट प्रियाच्या जवळ जाऊन बसला. खूप थकली आहेस का गाज? शिवमने तिचा चेहरा आपल्या हातात घेत अत्यंत प्रेमाने विचारले. त्याच्या आवाजात प्रियासाठीची काळजी स्पष्ट दिसत होती. हो, थोडे जास्तच काम होते ना आज. मग आता तुम्हाला पाहून थकवा दूर झाला आहे, प्रिया त्याच्या डोळ्यात पाहत लढीवाळपणे म्हणाली. शिवमने काही न बोलता तिचे मोकळे केस हळूच हाताने मागे केले आणि तिची बोट कानामागे सारली. त्याच्या या नाजूक स्पर्शाने प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड लाली आली होती. तिने हसून आपली नजर खाली केली. प्रिया. शिवमचा आवाज आता खूप खोल आणि मऊ झाला होता. प्रियाने त्याच्याकडे पाहत नुसता हुंकार दिला. शिवमने अचानक तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि प्रिया उत्सुकतेने शिवमला म्हणाली, या वेळेला काय आहे?
त्यानंतर शिवमने तिला बेडवरून उठवले आणि बेडरूमच्या मोठ्या खिडकीजवळ घेऊन गेला. त्याने खिडकीचे पडदे बाजूला केले. बाहेर टिपूर चांदणं पडलं होतं आणि गार वारा सुटला होता. त्या थंड वाऱ्याने प्रियाच्या अंगावर काटा आला. शिवमने लगेच तिला जवळ येत आपल्या कवेत घेतलं. त्याने आपले दोन्ही हात तिच्या भोवती वेढले आणि तिला स्वतःच्या जवळ ओढलं. प्रियाची पाठ शिवमच्या छातीला टेकली. शिवमच्या श्वासांची ऊब प्रियाला जाणवू लागली होती. तिने आपले डोके मागे करून शिवमच्या खांद्यावर टेकवले. शिवमने बेडच्या बाजूला असलेला एका छोट्या म्युझिक प्लेअर रिमोटने चालू केला. त्यातून अगदी संथ आणि रोमॅन्टिक बासरीचे संगीत वाजू लागले. त्या संगीताने बेडरूममधील वातावरण आणखीनच सुंदर बनवून टाकले होते. शिवमने प्रियाला स्वतःकडे हळूच वळवले. आता ते दोघे एकमेकांच्या अगदी समोरासमोर होते. शिवमचा डावा हातात प्रियाचा हात होता आणि उजव्या हाताने तो तिच्या चेहऱ्यावरच्या केसांशी खेळत होता. तू रोजच खूप सुंदर दिसतेस प्रिया, पण या चांदण्यात तुझा हा लाजवणारा चेहरा काही वेगळाच खुलला आहे. शिवम तिचे कौतुक करत होता. प्रियाने लाजून तिचे दोन्ही हात शिवमच्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाले, तुम्ही पण ना नेहमीच असं काहीतरी बोलता आणि मला लाजवता. अगं मी खरंच सांगतोय प्रिया. शिवम असं म्हणता म्हणता त्याच्या नजरेत आता एक अथांग प्रेम उरलं होतं. त्याच्या डोळ्यातील ते वेडेपण पाहून प्रिया स्वतःला रोखूच शकली नाही. तिने शिवमच्या गळ्यात घट्ट मिठी मारली. शिवमनेही तिला तितक्याच तीव्रतेने आपल्या छातीशी कवटाळलं. त्या मिठीत जणू जगभरातला सगळा आनंद सामावला होता. शिवमने प्रियाला हळूच उचलले आणि अत्यंत नाजूकपणे बेडवर आणून टेकवले. खोलीतील मंद प्रकाश आणि बाहेरून येणारे चांदणे थेट त्यांच्यावर पडत होते. शिवम प्रियाच्या जवळ आला. त्याने प्रियाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटाची पकड घट्ट झाली. शिवम हळूच तिच्या चेहऱ्याजवळ आला. प्रियाच्या ओठांवर एक हलकी स्माईल देत आपले डोळे मिटवून घेतले. शिवमने अत्यंत प्रेमाने आणि नाजूकपणे तिच्या कपाळावर आपल्या ओठांचा स्पर्श केला. तो एक अत्यंत पवित्र आणि गोड असा स्पर्श होता. त्यानंतर शिवमने प्रियाला आपल्या कवेत ओढले. तिच्या डोक्यावरून हात फिरू लागला. प्रियाने तिचा चेहरा शिवमच्या छातीशी लपवला. त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू लागली. बाहेर चांदणे हसत होते, गाणे वाजत होते आणि बेडरूममध्ये त्या दोन जीवांचे एकमेकांवरचे अबोल प्रेम श्वासांच्या रूपाने गुंजत होते. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांतपणे झोपी गेले होते. आज मुलं नव्हती ना, त्यामुळे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.